सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर होत असलेल्या कथित जमीन व्यवहाराप्रकरणी आता अजित पवारांनी बोलणं हे टाळलेलं आहे। पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी गाठला असता त्यांनी यावर नो कमेंट्स इतकंच उत्तर दिलेलं आहे। याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेत मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, स्वाभाविकच सगळ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे अजित पवार यावर काय बोलणार याची। अखेर अजित पवारांनी मौन बाळगलंय। त्यांच्या मौनामध्येच सगळं काही दडलेलं आहे, कारण ज्या आक्रमक पद्धतीने प्रशासनाकडून कारवाई होताना दिसली आणि फक्त प्रशासनानेच कारवाई केली असं नाही, तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याबद्दल वक्तव्य केलं। त्यानंतर जे पुणे शहरचे तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर जे दुय्यम उपनिबंधक आहेत मुद्रांक आणि नोंदणी विभागामधले ते रवींद्र तारू यांना देखील निलंबित करण्यात आलं। तात्काळ या प्रकरणाच्या 2 चौकशी समिती लावण्यात आल्या। एक विभाग जो आहे तो महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अखत्यारीमध्ये येतो आणि दुसरीकडे मी जसं म्हटलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबद्दल जाहीरपणे सांगितलं की आम्ही याची चौकशी करू आणि यातून अजित पवारांची झालेली कोंडी आपण स्पष्टपणे पाहतो आहोत। पार्थ पवार यांच्यावरती आरोप होत आहेत आणि कोंडी अजित पवारांची होते आहे। हे सगळं प्रकरण पुण्यातील जमिनीचं आहे, मात्र इतक्या वेगाने सगळ्या घडामोडी आपण काल संध्याकाळपासून पाहतो आहोत आणि त्यामुळेच अजित पवार जरी सत्तेमध्ये असले तरी आत्ता भारतीय जनता पक्षाच्या एका वेगळ्या रूपाचा अनुभव त्यांना येतो आहे, आधी देखील आलेला आहे। काही दिवसांपूर्वी एक जी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक झाली होती तेव्हापासून खरं तर अजित पवार जे आहेत ते फारसे माध्यमांसमोर आलेले नाहीत आणि आता थेट त्यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावरती इतके गंभीर आरोप झालेले आहेत। अतिशय आक्रमक पद्धतीने कारवाई झालेली आहे, प्रशासनाकडून झालेली आहे, मुख्यमंत्री स्वतः आणि महसूल मंत्री यांच्या विभागाकडून ही कारवाई झालेली आहे आणि अजित पवार याबद्दल काहीही बोलू शकत नाहीत असं म्हणावं लागेल। एका अर्थाने अजित पवारांची हतबलता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या सगळ्याला येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे का हा प्रश्न साहजिकच यामुळे उपस्थित होतो आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच भारतीय जनता पक्षाचा प्रमुख असा स्पर्धक आहे आणि या सगळ्याची पार्श्वभूमी आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती अजित पवारांनी देणं अपेक्षित असताना अजित पवार मात्र नो कॉमेंट म्हणून निघून गेलेले आहेत आणि यामध्येच सगळं काही आपण पाहतो आहोत। राजकारण महाराष्ट्राचं जे आणखी वेगळ्या दिशेने जाताना आपण पाहतो आहोत आणि या सगळ्याचा जर आपण संदर्भ द्यायचा झाला मी तुला थोडंसं थांबवतोय। सध्या आपल्या सोबत माजी महसूल मंत्री राष्ट्रवादीचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील आहेत। त्यांच्या सोबत तुला संवाद साधायचा आहे, तू एकनाथ खडसेंना थेट प्रश्न विचारू शकतोस। मंदार, खडसे साहेब नमस्कार। ही जी कारवाई आपण पाहतो आहोत तहसीलदारांना निलंबित करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील देखील एक अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत। मात्र हे अधिकाऱ्यांपर्यंतच थांबणं तुम्हाला अपेक्षित वाटतं का? कारण तुमच्यावरती जेव्हा वेळ आलेली होती भोसरीच्या जमीन प्रकरणामध्ये तेव्हा तुम्हाला मात्र राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं। आता तुम्ही काय पाहतात? तुम्ही मोठे अनुभवी आहात, तुम्ही स्वतः हे खाता हाताळलेलं आहे, तुम्हाला काय या सगळ्याबद्दल बोलायचं आहे? या नंबरला कॉल करा एवढं सांगा। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय खडसेजी? मंदार, कदाचित तुझा आवाज नाथाभाऊंपर्यंत पोहोचत नाही। आपण पुन्हा एकदा नाथाभाऊ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। मंदार, खरं तर आवाजासाठी या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांची जी प्रतिक्रिया आहे, जो तुझ्या बोलण्यामध्ये मुद्दा आलेला होता की ही अजित पवारांची कुठेतरी हतबलता आपल्याला दिसते आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे स्वाभाविकच कुठेतरी हा एक मोठा सेटबॅक असू शकतो अजित पवारांसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुण्यामध्ये विरोधी पक्षात आहे। राष्ट्रवादीची 2 शकलं झाली, त्यानंतर
पुण्यातले बहुतांश नगरसेवक आणि पदाधिकारी हे अजित पवारांच्या सोबत राहिले आणि आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये किंवा आता जिल्हा परिषद जी आहे पुण्याची ती अजित पवारांच्या ताब्यामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय आक्रमक पद्धतीनं ही जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचे प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर एकनाथ मुद्दा खडसेंनी उपस्थित केला आहे. नक्कीच अजित पवारांवरती राजीनाम्याचा दबाव या प्रकरणामुळे वाढणार आहे. कारण एकनाथ खडसेंना जो न्याय लावण्यात आलेला होता भोसरीच्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये तोच न्याय अजित पवारांना का नको असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोय. आज सकाळपासून वेगवेगळ्या संघटनांकडून देखील ही मागणी होते आहे. पार्थ पवार जे अजित पवारांचे मुलगे आहेत त्यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आलंय आणि राज्याच्या इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत. जसं की शिवाजीराव निलंगेकर यांच्या बाबतीत देखील ते मुख्यमंत्री असताना जो प्रकार घडला होता त्यांच्या मुलीचे मार्क्स वाढवण्यात आणि त्यातून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. अशी उदाहरणं तर अनेक आहेत. अर्थात अजित पवार याला काय प्रतिसाद देतात हा त्यांचा विषय. मात्र मागणी तर होते आणि अजित पवारांची मोठी कोंडी झाल्याचं आपण पाहतो आहोत. आणि राज्य सरकारमध्ये असताना भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असताना अजित पवारांना हा एक वेगळा अनुभव येतो आहे. आधी त्यांना जो अनुभव आलेला होता त्या अनुभवामुळे ते त्यांच्या काकांना सोडून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र आता पुन्हा एकदा सत्तेत असताना देखील अजित पवारांना तोच अनुभव येतो आहे. अर्थात पार्थ पवारांनी जे काही जमीन त्या ठिकाणी मिळवण्यासाठी केलेलं आहे ते नियमबाह्य आहे असं आतापर्यंत जर अधिकाऱ्यांना आढळलंय तर त्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र हे प्रकरण दिसतंय एवढं सरळ अजिबात नाही. या पाठीमागे मोठं या राजकारण आहे. प्रकरणातून आणखीन कुठले मुद्दे पुढे येत आहेत काय नेमकं होतंय पाहणं महत्वाचं असेल. मंदार तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.